आदर्श इंग्लिश अँड सेमी स्कूल पिंगाव. आपल्याला प्रथमतः सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय हे आपण अगोदरच्या भागामध्ये शिकलो. पण आपण पहिल्या भागामध्ये शिकलो असताना आपण नकार आणि होकार ह्याविषयी आपण माहिती घेतली. पण आपल्याला विस्तृत रूपामध्ये होकार आणि नकार आणि प्रश्नवाचक होकार आणि त्याचा नकार हे आपल्याला पूर्णपणे सविस्तरपणे पाहिजे आणि त्या आधारे आपल्याला नवीन वाक्याची रचना कशा पद्धतीने करू शकतो हे आपल्याला त्या व्हिडिओद्वारे पाहिजे. तर प्रथमतः आपण सिंपल प्रेझेंट टेन्स विधानवाचक होकार मध्ये कशा पद्धतीनं आपण वाक्यरचना तयार करू शकतो हे पाहिजे आपल्याला. कर्ता अधिक am are is. कर्ता म्हणजे यस सब्जेक्ट यस प्लस am are is. मग इथं एक वचन आहे, इथं अनेक वचन आहे. am कधी वापरायचं, are कधी वापरायचं आणि is कधी वापरायचं याची सुद्धा माहिती आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. तर प्रथम पुरुष मध्ये आपण I am हे सर्वनाम कुठेही लागत नाही. I च्या ठिकाणी नंतरच am येईल सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. आता दुसरं पहा I am म्हणजे मी आहे. We are आम्ही आहोत. द्वितीय पुरुष मध्ये पहा you are तू आहेस एक वचन मध्ये आले. अनेक वचन मध्ये पहा you are तुम्ही आहात. we are you are. पण आपल्याला तृतीय पुरुष मध्ये आपल्याला is याचा वापर करायचा आपल्याला. he is तो आहे. she is ती आहे. it is ते आहे. म्हणजे ही आपण कुठे वापरतो उपयोग केला इथचा ही सी आणि इट. आता राहिलं आर. दे आर ते आहेत त्या आहेत ती आहे. हे काय झालं विधानवाचक होकार. आता विधानवाचक होकार आपण पाहिलं पण ह्याचाच आपल्याला प्रश्नाच्या रूपामध्ये तयार करायचा म्हणजे नकार. नकार कसा तयार करायचा प्रश्नवाचक नकार. कर्ता यस प्लस am are is प्लस नॉट. एक वचन अनेक वचन प्रथम पुरुषी द्वितीय पुरुषी तृतीय पुरुषी आपण लिहिलेलं आहे असं. तर आपण पाहूया नकार कसा तयार करायचा. फक्त आपल्याला नकार करायचा असताना फक्त नॉट या शब्दाचा वापर करायचा आहे. बघा am नॉट मी नाही. इथं पाहिलं आपण I am या ठिकाणी काय केलं फक्त नकारासाठी फक्त नॉट वापरलेला आहे. I am not मी नाही. आणि वचन we are not आम्ही नाही. बघा द्वितीय पुरुष मध्ये you are not तू नाहीस. अनेक वचन मध्ये पाहूया आपण you are not तुम्ही नाही. he is not तो नाही. she is not ती नाही. it is not ते नाही. तृतीय पुरुष मध्ये हे आपण पाहिले. आता राहिलं 8 नंबर दे आर नॉट ते नाही त्या नाही ती नाही. म्हणजे नकार मध्ये फक्त आपण जे होकार आहे त्या ठिकाणी नकारार्थी याच्यामध्ये काय वापरलेला आहे आपण फक्त नॉट या शब्दाचा आपण उपयोग केलेला पाहायला आपल्याला मिळतो. आता आपण तिसरा प्रकार पाहूया प्रश्नवाचक होकार. प्रश्नवाचक होकार मध्ये वाक्याची अदलाबदल होते. जसं की I am याची आपल्याला अदलाबदल करायची आहे. आता प्रश्नवाचक होकार am are is प्लस yes सब्जेक्ट प्लस प्रश्नार्थक चिन्ह एक वचन आणि वचन. बघा आता इथं काय आहे I am मी आहे. आता याचं काय केलं चेंज केलं आपण फक्त त्याची जागा पण बदलली आपण. am I मी आहे का प्रथम पुरुष मध्ये. आर मी आम्ही आहोत का अनेक पुरुष मध्ये. आर यू तू आहेस का. आर यू तुम्ही आहात का. आता तृतीय पुरुष मध्ये पहा इज ही तो आहे का. इज सी ती आहे का. इज इट ते आहे का. तृतीय पुरुष इथं पाहिलं. आता पाहूया 8 नंबर आर ते आहेत का
त्या आहेत का, ती आहेत का? हे सर्वांच्या लक्षामध्ये आला. तर प्रश्नवाचक होकार कसा आहे ते आता फक्त आपण जागा बदलली आहे. तशाच पद्धतीने आपल्याला काय करायचं आता, जसं प्रश्नवाचक होकार केला होता इथं, तशा पद्धतीने आपल्याला प्रश्नवाचक नकार करायचा आहे. आता प्रश्नवाचक नकार कशा पद्धतीने करायचं बघा. am, are, is, yes करता प्लस नॉट आणि आपण शेवटी काय दिले, प्रश्नार्थक चिन्ह दिले आपण. तर आपण आता एक वचन आणि अनेक वचन जसं इथं पाहिलं तशा पद्धतीनेच आपण पाहूया. बघा इथं काय दिलं, आय. तर इथं नकार म्हणल्यामुळे आपल्याला काय करायचं, फक्त नॉट या शब्दाचा उपयोग करायचा आपल्याला. बघा am, I not प्रश्नार्थक चिन्ह, मी नाही का, अनेक वचन are we not, आम्ही नाही का, फक्त नॉट वापरले. are you not, तू नाहीस का, ही प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी. are you not, तुम्ही नाहीत का. हे लक्षात आलं तुमच्या सर्वांच्या. पुढे बघा, is he not, तो नाही का, प्रश्नार्थक चिन्ह. is he not, ती नाही का, प्रश्नार्थक चिन्ह. is it not, ते नाही का, प्रश्नार्थक चिन्ह. आता पुढे पहा 8 नंबर, are they not, ते नाहीत का, त्या नाहीत का, ती नाहीत का. आपण अशा प्रकारे कितीतरी हजारो प्रकारच्या आपण रचना करू शकतो. पण ह्याचा अगोदर आपल्याला काय करावं लागेल, ह्याचा अभ्यास करावा लागेल आणि ह्याच्या आधारेच आपल्याला विविध प्रकारचे कितीतरी विविध प्रकारचे आपण सेंटेन्सेस, वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्स आपण तयार करू शकतो. जसं की आता आय एम, इथं आय एम जर दिलं तर त्याचा आपण त्याच्या आधारे आपण करू शकतो. आय एम अ स्टुडंट, आय एम अ डॉक्टर, आय एम अ टीचर, आय एम एन इंजिनियर. असे कितीतरी हजारो प्रकारचे आपण वाक्य तयार करू शकतो. तसंच नकारार्थी तसे करू शकतो आपण. प्रश्नाचे होकार तशाच पद्धतीने आपण तयार करू शकतो. पुन्हा नंतर प्रश्नाचे नकार तशाच पद्धतीने आपण कितीतरी हजारो प्रकारच्या वाक्य किंवा त्यांच्या रचना आपण करू शकतो. मग हा ग्रामरचा भाग आहे आणि विशेषतः स्पोकनचाही भाग आहे. तुम्ही याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा, वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्स तयार करण्याचा प्रयत्न करा आणि हे सर्व तुमच्या लक्षात आल्यानंतर कोणत्या प्रकारचे तुम्ही होकार असेल, नकार असेल ते वाक्य तुम्ही तयार करू शकता. तुम्हाला पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ पहा. त्यामधून आपल्याला तुम्हाला स्पोकनचे व्हिडिओ असतील आणि ग्रामरचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. विद्यार्थ्यांना पूर्णपणे लक्षात घ्या. धन्यवाद.